सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT infinity, PCT infinity, PCT infinity, PCT infinity. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारत मातेची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संगीत संयोजन तुषार रिठे, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य माधुरी ठमाले, संवादिनी तुषार रिठे, तबला विनायक कुडाळकर, तालवाद्य विजय आवळे आणि अभिषेक सूर्यवंशी, गिटार हर्षद राठी. निवेदन संस्कृत आणि कोशशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. गौरवगीत छोडो कल की बातें. गीतकार प्रेम धवन. गायक कलाकार SNBP इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी शाखेचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. नमस्कार. वन्ही तो चेतवावा या मालिकेच्या आजच्या भागात सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. कुठल्याही काळात आणि कुठेही उपयोगी ठरणारा असा अत्यंत मूलगामी असा विचार मांडणाऱ्या एका चित्रपट गीताविषयी आज आपण बोलणार आहोत. 1960 साली शशधर मुखर्जी यांची निर्मिती असणारा हम हिंदुस्थानी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रेम धवन यांनी शब्दबद्ध केलेलं एक सुंदर गीत आहे. चित्रपटातलं हे गीत स्फूर्तिगीत म्हणून प्रचंड लोकप्रिय झालं आणि आजही नवविचार नवशक्ती यांना प्रेरणा देणारं ठरतं. खरं तर हे गीत आपल्याला काही नवीन नाही, पण अनेकदा ऐकल्यावर हळूहळू शब्दांच्या अर्थाची धार बोथट होऊन आपण फक्त चाल ऐकतो आणि ती गुणगुणावी असं नकळत करायला लागतो. मग गाणी परिचयाची वाटतात, पण गाण्याचे शब्द आणि शब्दांचे अर्थ याकडे आपलं लक्षच जात नाही. तसंच काहीसं या गाण्याचं झालं आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही कल्पनांना व्यक्तिगत आयुष्यात, सामाजिक आयुष्यात आणि देशाच्या दृष्टीनंही अनन्यसाधारण महत्त्व असतं. भूतकाळातल्या बऱ्या वाईट घटनांमध्ये आपण अवाजवी गुंतत गेलो तर आपला वर्तमान वाया जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून भविष्यावरही त्याचा परिणाम होईल. नवीन काहीतरी भविष्यात घडवायचं असेल तर भूतकाळाची जाणीव नक्कीच असायला हवी. त्या जाणीवेचा धागा हातात पकडून नव्या जगात जायला हवं. पण भूतकाळाची सावली आपल्या प्रयत्नांवर आणि भविष्यावर कधीच पडता कामा नये. हे गाणं ज्या काळात लिहिलं गेलं तेव्हाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हे गाणं समजून घेताना पाहणं फार गरजेचं आहे. 150 वर्षाच्या गुलामगिरीचं जोखड झुगारून अनेकांच्या प्राणांची आहुती देऊन भारतमातेला स्वतंत्र तर केलं होतं. भारतीय विचारधारा, तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय समाजाची समृद्ध अशी जीवनपद्धती, ग्रंथसंपदा यामुळे इतर जगापेक्षा वेगळी अक्षुण्ण परंपरा असणाऱ्या या पुण्यभूमीचा अभिमान हळूहळू दुरभिमानात परिवर्तित होत गेला होता आणि गतकाळातल्या पराक्रमाचे आणि समृद्धीचे पवाडे गाताना निष्क्रियता येते की काय असं वाटायला लागलं होतं. इतिहास कितीही भक्कम असला
तरी भविष्य बळकट होण्यासाठी अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन याची नितांत गरज होती. जे काही पूर्वी या समृद्ध भारतभूमीत होतं त्याचं वर्णन करताना इथे सोन्याचा धूर निघत असे असं म्हटलं जात असे. पण या वैभवातला कितीतरी भाग आक्रमकांनी लुटून नेला होता. समृद्ध इतिहासाच्या स्वप्नातून जागं व्हायची वेळ आली होती. म्हणूनच या गाण्याचे बोल आदेशात्मक वाक्यांनी सुरू होतात. त्या शब्दातच आवेग आहे, छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. यातल्या प्रत्येक शब्दाचं स्थान, त्यातला अर्थ तेव्हा आवश्यकच होता, नव्हे नव्हे अत्यावश्यकच होता. दुर्दैव असं की आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही हे शब्द पुन्हा अत्यावश्यकच वाटतात. नव्या जगात आपल्याला आपली गोष्ट एकत्र येऊन आणि नव्यानं सांगायला हवी आहे. हिंदुस्थानी ही आपली ओळख आपल्याला अभिमानानं मिरवावी असं तेव्हाच वाटेल जेव्हा संपूर्ण जगात आपल्या देशाला चांगल्या गोष्टींसाठी ओळखलं जाईल. अनेक वर्ष विकसनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशासमोर जी काही आव्हानं आजवर होती त्याचं भयंकर चित्र बदलून आता या आव्हानामध्येच आपण संधी शोधून काढल्या आहेत. आता हेच बघा ना, वेगानं वाढणारी लोकसंख्या ही आपल्या देशापुढे असणारी समस्या होती. आणि आता सर्वात जास्त प्रमाणात कार्यक्षम तरुण असणारं राष्ट्र अशी आपली ओळख झाली आहे. आज आपल्या देशाच्या चांद्रयानाचं यशस्वी उड्डाण झाल्यावर तांत्रिक प्रगतीच्या क्षेत्रातलं एक भक्कम पाऊल आपण टाकलं आहे. नव्या जगाशी संवाद साधताना जुन्याचा पाया हवाच, पण सुवर्ण काळात अडकून पडायचं नाही आहे. मोठ्या परिश्रमांनी आमच्या पूर्वजांनी मिळवलेलं स्वातंत्र्य आता जपायची वेळ आली आहे. हे स्वातंत्र्य जसं राजकीय, प्रशासनाच्या बाबतीत आवश्यक आहे, तसंच विचारांचं आणि इतर अनेक प्रकारचं आहे. परकीयांचं अंधानुकरण न करता आपल्या क्षमता तपासण्याची वेळ आली आहे. जुन्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा अभिमान, दुरभिमान बाळगून आपली प्रगती थांबवण्यापूर्वी सावध होऊन आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींचं महत्त्व जाणून घ्यायची वेळ आली आहे. आपल्या मातीत सापडणारी रत्नं आणि आपल्या देशातली नररत्नं यांची किंमत ओळखून नव्या जगात ती पुढे आणायची गरज आहे. आता हेच पहा ना, हातांनी केलेल्या विविध वस्तू म्हणजे मागासलेपण असं वाटत असताना मशीनवर केलेल्या एकसारख्या गोष्टींपेक्षा हातांनी केलेल्या वस्तूंची किंमत खूप जास्त आहे हे लक्षात आल्यावर आपल्या देशातल्या कारागिरांनी आणि कलाकारांनी हातांनी बनवलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे हे आपल्या लक्षात आलं आहे. आणि नव्या जगाचे दरवाजे आपल्याला खुले झालेत. आपल्या राष्ट्राला अधिकाधिक प्रगत आणि विकसित करायचं असेल तर आता नेमकं काय करायला हवं हेही या गीतात सांगितलं आहे. परदेशातल्या समृद्धीविषयी, तिथल्या निरनिराळ्या रीतीभातींविषयी बोलताना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. स्वावलंबन हा दुर्मिळ गुण न राहता तिथे ती गरज झाली आहे. जे स्वावलंबनाचं तेच स्वयंशिस्त आणि प्रामाणिकपणाचं. तिथले रस्ते स्वच्छ आहेत, कुणीही नियंत्रण करायला नसतानाही आणि अजिबात वाहनं नसतानाही लोक मध्यरात्रीसुद्धा सिग्नलला गाड्या थांबवतात. घरात घरकाम, स्वच्छता, स्वयंपाक या कामाला माणसं नेमण्याची पद्धत नाही. पेट्रोल पंपावर आपल्या गाडीत आपणच पेट्रोल भरायचं असतं. एक सुजाण नागरिक म्हणून कसं वागावं हे अनेकांच्या रक्तात भिनलंय. हे ज्यांच्या अंगी भिनलंय किंवा कायद्याच्या बडग्याला घाबरून जे नियम पाळतायत अशा लोकांचं प्रमाण टक्केवारीत फार मोठं आहे आणि म्हणून समाजात शिस्त आहे. जगणं सुखाचं आहे. दळणवळणाच्या आणि संपर्काच्या साधनांमुळे जग इतकं जवळ आलं आहे की या सर्व प्रगत देशातल्या चांगल्या गोष्टींविषयी अनेकांना कळतंय. अनेक जण जाऊन ते पाहूनही येत आहेत. कळतंय पण वळत नाही, हीच खरं तर आमची समस्या आहे. ज्यांना या गोष्टीचं महत्त्व
आणि समाज स्वास्थ्यासाठी याची आवश्यकता पटेल आणि अंगी मांडता येईल अशा सजग सुजाण नागरिकांची संख्या वाढवणं हा त्यावरचा उपाय आहे. नव्या युगाच्या भारतीय युवकांनी हे जाणलं तर नक्कीच आपण प्रगतीपथावर उत्तम वाटचाल करू यात शंकाच नाही. चला तर मग, छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं. चांद की दर पर जा पहुंचा है आज जमाना, नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं. नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आओ मेहनत को अपना ईमान बनाए, अपने हाथों को अपना भगवान बनाए. राम की इस धरती को, गौतम की भूमि को, सपनों से भी प्यारा हिंदुस्तान बनाए. नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. हर जर्रा है मोती, आंख उठा कर देखो, माटी में सोना है, हाथ बढ़ा कर देखो. सोने की ये गंगा है, चांदी की यमुना, चाहो तो पत्थर से धान उगा कर देखो. नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, 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 हम हिंदुस्तानी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.